जसं नाव आहे माय वर्ल्ड माय प्राईड, तर प्राईड फील होण्यासारखंच आहे. मंजित प्राईड यांचं नाव मी खूप ऐकलं. ऍक्च्युअली मी घेण्यापूर्वी किंवा हे सॅम्पल फ्लॅट पण बघितला नव्हता, पण माझ्या मनात होतं की मंजित प्राईड जे चांगलंच असेल, क्वालिटी चांगली असेल आणि जस्ट ट्रस्ट, त्या ट्रस्टच्या बेसिसवर मी घेतलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आयुष्यात एक स्वप्नातलं घर पूर्ण करावं, पण त्याचबरोबर ते फक्त घर नसावं तर तिकडे सगळ्या 5 स्टार ॲम्युनिटीज असाव्या आणि घरात आलं तर असं वाटायला हवं की आपण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये आलं. आपण ज्या वास्तूमध्ये बसलोय खरंच तो फील येतोय मला की आपण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलच्या एखाद्या लॉबीमध्ये बसलोय. इतकं सुंदर हे सगळं इंटेरियर आहे. बट इंटेरियर करण्यासाठी माय वर्ल्डचा हा सुपर जो प्रोजेक्ट निवडला आहे मिस्टर अँड मिसेस देशमुख यांनी. आधी तर दोघांचं पण खूप स्वागत आहे. वेलकम अँड हाय हॅलो नमस्ते दोघांना पण. नमस्ते. खरं तर मी आधी सरांकडे पण येणार आहे. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके मोठमोठाले प्रोजेक्ट्स आहेत किंवा छत्रपती संभाजीनगर आता वाढतंय बऱ्या अर्थाने, तर तुम्ही माय वर्ल्डचा हा प्रोजेक्ट का चूज केला मंजित अँड प्राईडचा, दुसरे का नाही? ऍक्च्युली हा माझा सेकंड फ्लॅट आहे. याच्यापूर्वी मी फ्लॅटमध्ये राहायचो, पण ऍक्च्युली जालना रोडवर अपोजिट एअरपोर्ट एक मोठी प्राईम लोकेशन, म्हणजे जर मला ऍड्रेस सांगायचा तर अपोजिट एअरपोर्ट, दॅट इज इनफ. ते एक रिझन होतं. आणि दुसरं एक रिझन की मंजित प्राईड यांचं नाव मी खूप ऐकलं. ऍक्च्युली मी घेण्यापूर्वी किंवा हे सॅम्पल फ्लॅट पण बघितला नव्हता, पण माझ्या मनात होतं की मंजित प्राईड जे चांगलंच असेल, क्वालिटी चांगली असेल आणि जस्ट ट्रस्ट, त्या ट्रस्टच्या बेसिसवर मी घेतलं. आणि महत्त्वाचा मुद्दा की अशी महिलांना असतं की महिलांनी एखादी गोष्ट फिक्स केली तर त्या घेतातच. तर अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला भुरळ पाडली, त्या गोष्टीला अट्रॅक्ट होऊन तुम्ही निश्चित केलं की नाही मला फ्लॅट इथेच घ्यायचा आहे? येस, लोकेशन तर मॅटर करतंच, पण जे प्रत्येक रूमला बाल्कनीज आहेत दॅट अट्रॅक्ट्स मी लॉट. आणि महिलांसाठी विशेष असं असतं की आपला बराचसा वेळ किचनमध्ये जातो. आपण किती वर्किंग वुमन असाल तरीही आपलं पहिलं कर्तव्य आहे, आपण एक अन्नपूर्णा पण असतो. तर किचनच्या संदर्भात कुठल्या ॲम्युनिटीज आहेत ज्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये नाही मिळत आणि इथे आपल्याला मिळाल्या? ड्राय एरिया जो की अगदीच एक्झॅक्ट किचनच्या बाजूला आहे, आणि देवघर, रेफ्रिजरेटर, एक प्रॉपर म्हणजे डेडिकेटेड स्पेस त्याच्यासाठी आहे. हे खूप छान वाटलं किचनच्या बाबतीत, त्यामुळे आम्ही हे निवडलं. असं आपण बघतो की खूप मोठे मोठाले प्रोजेक्ट्स तर आहेत, पण आपल्याला जर का पीसफुल लाईफ जगायची आहे, छान वातावरण हवं आहे, तर आपल्याला शहराच्या खूप दूर जावं लागतं. पण हे शहराच्या एकदम प्राईम लोकेशनला आणि मध्यवर्ती भागात आहे, इथून सगळ्याच गोष्टी खूप जवळ आहे. तर आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल आला यामुळे? ऍक्च्युली जसं तुम्ही स्टार्ट केलं की आपण इथं 5 स्टार लॉबीमध्ये बसलोय, रिअली दॅट इज, जेव्हा हे सेंटेन्स वाचलं ते मी फील करतो की मी जेव्हा घरी बसतो, म्हणजे एक आपलं घर जिथं असतं, आपण दिवसभर काम करून येतो आणि एक निवांतपणा म्हणा तो फील येतो, तो म्हणजे तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. मी ते इथं अनुभवतोय, दॅट इज फॅक्ट. आणि यांचे जे स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, म्हणजे आपण फ्लॅटमध्ये राहतो पण डिस्टर्बन्स नाही. ॲक्च्युली दॅट इज रिअली जे पण आर्किटेक्चर आहेत त्यांचं ॲप्रिशिएट करायला पाहिजे आणि वर्थ डिसिजन घेतला असतं वाटतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण भारतीय आहोत, त्यामुळे आपला वास्तुशास्त्रावरती प्रचंड विश्वास असतो, जो की असायला पण पाहिजे. तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट तुम्ही कसा बघता? वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर बघितलं तर जसं पूर्वेला डोर हवं, मेन एंट्रन्स ते पूर्वेलाच आहे, किचन सुद्धा माझं पूर्वेला आलेलं आहे. ज्या ठिकाणी जी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार आहे ते अगदी सगळं योग्य वाटलं, त्यामुळे आम्ही अगदीच भारावून गेलो की नाही आपण इथे घ्यायचाच आहे फ्लॅट. म्हणजे आपण असं म्हणूया की मॉडर्न कितीही असलं तरी त्याला कल्चर टच आहे आणि तो असलाही पाहिजे. येस, एक्झॅक्टली. आणि ॲम्युनिटीज बद्दल आपण बोलूया. खरं तर 100हून अधिक ॲम्युनिटीज आहे, छोट्या मोठ्या सगळ्याच ॲम्युनिटीज. तर या ॲम्युनिटीजमुळे आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल घडून आलेत का? येस, ॲम्युनिटीज म्हणजे काय, जनरली महिलांचं असतं की चांगला स्पेस पाहिजे आणि ते अवेलेबिलिटी म्हणजे स्ट्रक्चर वेला पाहिजे. तर जसं आता हिचं एक्झाम्पल घेतो, डॉक्टर मोहिनी देशमुख यांचं मागच्या 3 महिन्यापासून सतत 6 वाजता उठून ते मॉर्निंग वॉक करतात.
she feels comfortable. बरोबर. It all credit goes to this builders and Manjit Pride Group. That is really appreciable. Exactly. And second thing, just ventilation म्हणता येईल. It's a proper ventilation. या इथे या प्रोजेक्टला Manjit Pride My World प्रोजेक्टला ना ventilation खूप proper आहे. आणि amenities सर्व in place आहात. आम्हीच कमी पडतो ते वापरण्यासाठी. आणि महत्वाची गोष्ट अशी असते ना एक पालक म्हणून की आपली मुलं इथे लहानाची मोठी होत असतात आणि असं म्हणतात की आजूबाजूचं वातावरण खूप इफेक्टफुल असतं मुलांच्या वाढीसाठी. तर मुलांचे एक पालक म्हणून तुम्ही कसं बघता या पूर्ण सोसायटीला किंवा सगळे लोक आहेत तर पालक म्हणून कशी इथे प्रगती होत आहे मुलांची? इथे जसं मुलांना एक शाळेतून आल्यानंतर थोडासा वेळ हवा असतो की तिथे त्यांना खेळता यावं किंवा काही विरंगुळ्याचं असं त्यांना काहीतरी साधन हवं असतं. तर इथे त्यांना खेळण्यासाठी पार्क आहे, वेगवेगळ्या प्लॉट्सचे जे 4 प्लॉट्स आहेत त्यांचे सेपरेट पोडियम हॉल आहेत. तर मुलं भरपूर एन्जॉय करतात आणि त्यांचा क्वालिटी टाईम त्यांना मिळतो. आणि थँक्यू सो मच. खरंच आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा इतका वेळात वेळ तुम्ही दिला कारण इतकं बिझी शेड्यूल असतं तुमचं. आणि जाता जाता तुम्ही आमच्या या मंजित प्राईड ग्रुपच्या माय वर्ल्डच्या या प्रोजेक्टसाठी आणि संपूर्ण टीमसाठी काय संदेश द्याल? हे जो प्रोजेक्ट आहे मंजित प्राईड ग्रुपचा अगदी जसं नाव आहे माय वर्ल्ड माय प्राईड तर प्राईड फील होण्यासारखंच आहे. सो एव्हरीथिंग इज वेल गुड. सो थँक्यू सो मच. थँक्यू.